ताजी बातमी आहे ती म्हणजे अमेरिकेत आणखी एका भारतीयावर वर्णभेदातून हल्ला करण्यात आलाय। भारतीय वंशाचे शीख नागरिक दीप रॉय यांच्यावर हा हल्ला झालाय। दीप रॉय हे अमेरिकन नागरिक आहेत। तुझ्या देशात निघून जा अशा घोषणा देत हल्लेखोरांनी हा हल्ला केलाय। शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे। या हल्ल्यात दीप रॉय जखमी झाले आहेत। त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या घटनेचा तपास FBI कडे सोपवण्यात आल्याची माहिती अमेरिकन पोलिसांनी दिली आहे। अमेरिकेत वर्णभेदातून हल्ला झाल्याची गेल्या 15 दिवसातली ही तिसरी घटना आहे। ट्रम्प सरकार आल्यापासून अमेरिकेत विदेशी नागरिकांवर हल्ले वाढले आहेत। गेल्या आठवड्यात हैदराबादचा इंजिनियर तरुण श्रीनिवास कुचीभोटला या तरुणाची वर्णभेदातून हत्या झाली होती। त्यानंतर व्यावसायिक हरनीश पटेल यांचीही हत्या झाली। त्यानंतर आता पुन्हा एकदा भारतीयावर हल्ला झाला। या वाढत्या हल्ला सत्रामुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। We are really concerned seeing the environment around in the US. So we are trying to talk to the state officials, federal officials, and moreover, we have contacted our Congressional Sikh Caucus, the member of the Congress, to let them know that this has happened, and we are trying to run another awareness campaign for the confidence building with our own people, and we are working with the state and federal officials. इसका हम कड़े शब्दों में निषेध करते हैं। इस प्रकार अगर हमारे भारतीयों की जान अगर USA में सेफ नहीं है लोग, तो हमारे प्रधानमंत्री जी को और एक्सटर्नल अफेयर्स मिनिस्ट्री को इसके बारे में सोचना चाहिए कि किस प्रकार के संबंध हमें अमेरिका से रखने चाहिए। और प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप ने भी आश्वस्त किया था कि इस प्रकार की वारदात फिर से नहीं होगी, मगर और एक हत्या हुई है, ये बहुत गंभीर है और इसके बारे में हमारे डिप्लोमैटिक टाइज के बारे में एक बार सोचने की आवश्यकता है। आपण बघतोय ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हातात घेतल्यानंतर भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ झाली आहे। या गेल्याच आठवड्यात म्हणजे गेल्या 15 दिवसात तब्बल 3 भारतीयांवर गोळीबार करण्यात आला। यातल्या दोघांचा मृत्यू झालाय। आणि आपण बघतोय या काही दिवसांपूर्वी एका मुलीला सुद्धा रॅशली अब्यूज करण्यात आलं होतं। एका चालत्या ट्रेनमध्ये तिला तुमच्या देशात निघून जा अशी धमकी देण्यात आली होती। आणि या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा तिने सोशल मीडियावर शेअर केला होता। पण एकंदरीत सध्या अमेरिकेत जे वातावरण बघायला मिळत आहे, भारतीयांवर जे हल्ले होत आहेत, त्यामुळे अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाही का असा प्रश्न विचारला जातोय। ट्रम्प यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी व्हाईट हाऊसमध्ये केलेल्या भाषणात या हल्ल्याचा निषेध केला होता। श्रीनिवास कुचीभोटलावर जो हल्ला झालाय त्याचा त्यांनी निषेध केला होता। पण त्यानंतर सुद्धा या हल्ल्यांमध्ये कमी झालेली नाही आहे, हल्ल्यात वाढ होताना दिसते आहे। शुक्रवारी सुद्धा या संदर्भात एका भारतीय व शीख व्यक्तीवर हल्ला झालाय। त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि ते सध्या जखमी आहेत। त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। भारतीय वंशाचे शीख नागरिक दीप रॉय यांच्यावर हल्ला झाला। दीप रॉय हे अमेरिकन नागरिक आहेत। तुमच्या देशात निघून जा अशा घोषणा देत हल्लेखोरांनी हा हल्ला केलाय। शुक्रवारी रात्रीची ही घटना आहे। या हल्ल्यात दीप रॉय हे जखमी झाले आहेत। त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालले आहेत। या घटनेचा तपास आता FBI कडे सोपवण्यात आला आहे। We are really concerned seeing the environment around in the US. So we are trying to talk to the state officials, federal officials, and moreover, we have contacted our Congressional Sikh Caucus, the member of the Congress, to let them know that this has happened, and we are trying to run another awareness campaign for the confidence building with our own people, and we are working with the state and federal officials. आणि याचबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आता आपल्यासोबत आहे। सर, आपण बघतोय गेल्या काही दिवसात म्हणजे गेल्या 15 दिवसात 4 अशा घटना घडल्या आहेत ज्यात भारतीयांना अब्यूज करण्यात आले, त्यांच्यावर हल्ला करण्यात आले आणि या दोघांचा मृत्यू सुद्धा आलाय। ट्रम्प सत्तेत आल्यामुळे अशा शक्तींना किंवा अशा विचारांच्या लोकांना बळ मिळतंय का? साधारणपणे असं म्हणता येईल की ट्रम्पनी निवडणुकीपूर्वी जी भाषणं केली आणि निवडणूक झाल्यानंतर अध्यक्ष झाल्यानंतर जी धोरणं घेतली त्याच्यामुळे समाजातली उग्रता अमेरिकेतल्या उच्चवर्णीय म्हणजे गौरवर्णीय यांच्यामधली उग्रता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि ती ट्रम्पच्या धोरणांमुळे वाढली। याचा अर्थ अमेरिकेमध्ये वंशवाद किंवा वर्णवाद नव्हता असं नाही,
अमेरिकेतला वंशवाद आणि वर्णवाद हा भारतीयांपेक्षा जास्त सहन करायला लागलाय तो तिथल्या कृष्णवर्णीय माणसात, बरोबर, तिथल्याच म्हणजे तिथे जवळून 400 वर्ष राहणाऱ्या सुद्धा. त्याच्यामुळे त्या अर्थाने असं आपल्याला म्हणता येईल की अमेरिकेमध्ये एका बाजूला अतिशय चांगला असा उदारमतवाद आणि स्वातंत्र्य आहे आणि दुसऱ्या बाजूला अतिशय हिंस्त्र आणि उग्र असा वंशवाद आणि वर्णवाद आहे. आता हा वंशवाद आणि वर्णवाद काही प्रमाणात एशियन लोकांच्या म्हणजे मुख्यतः भारतीय आणि मुस्लिम यांच्या विरुद्ध आहे. त्यांना हिंदू आणि मुस्लिम यांच्यातला फरक कळत नाही, त्यांना भारतीय आणि पाकिस्तानी यांच्यातलाही फरक कळत नाही. कित्येक पाकिस्तानी रेस्टॉरंट्सना ते इंडियन रेस्टॉरंट्स म्हणतात आणि कित्येक इंडियन लोकांना ते पाकी म्हणतात. त्यामुळे हा झालेला हल्ला हा त्या वेगळ्या प्रकारच्या आत्ताच्या वंशद्वेषातनं झालेला आहे आणि त्याला उत्तेजन मिळत आहे ते ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर. पण सर, आता काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पहिलं भाषण केलं होतं आणि त्यात त्यांनी श्रीनिवास कुचीबोटला यांची जी हत्या झाली होती त्या हत्येचा निषेध सुद्धा केला होता. त्यामुळे या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प सरकार काही कठोर पावलं उचलतील असं तुम्हाला वाटतं का? मला डोनाल्ड ट्रम्प काहीही कठोर पावलं उचलतील असं वाटत नाही. आणि त्यांनी जे भाषण केलं होतं त्या भाषणाच्या अगोदर 2च दिवस त्यांनी जे व्हाईट हाऊस मधनं स्टेटमेंट काढलेलं होतं त्या स्टेटमेंटमध्ये कोणत्याही प्रकारची संवेदनशीलता सुद्धा दिसलेली नव्हती. नंतर ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की मोठ्या प्रमाणावरती याचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती होईल तेव्हा त्यांनी त्यांच्या भूमिकेमध्ये जरासा बदल केला आणि असं सांगितलं की मी याचा निषेध करतो आणि कदाचित माझ्या धोरणांमुळे पण झालं असेल अशा प्रकारची अप्रत्यक्ष कबुली त्यांनी दिली. परंतु मुद्दा आता ट्रम्प काय करतात, ट्रम्प याच्याबद्दल कारवाई करतात की नाही हा राहिलेला नसून जसं भारतामध्ये उग्र हिंदुत्व आल्यानंतर दादरीला एका माणसाची घरात 50 लोकांनी घुसून हत्या केली बीफच्या निमित्ताने, गोमांस खाण्याच्या निमित्ताने आणि त्या प्रकारचं वातावरण तयार केलं, तसंच काही प्रमाणात आपल्याला अमेरिकेत सुरू झालं असं म्हणता येईल. तिकडे बीफचा प्रश्न नाही, गोहत्येचा प्रश्न नाही, परंतु वंशवादाचा प्रश्न आहे आणि तो जसा इकडे भारतीय जनता पक्षाचं नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर इकडचा उग्रवाद वाढला आणि गो बॅक टू पाकिस्तान असं मुसलमानांना सांगायला लागले, तसं आता अमेरिकेतले लोक गो बॅक टू युअर कंट्री असं म्हणून भारतीयांची हत्या करतायत. त्यात ते भारतीयच असतील असं नाही, पाकिस्तानी सुद्धा असू शकतील. अगदी खरं आहे सर. थँक्यू, तुम्ही महाराष्ट्र बनला ही सगळी महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल.